Hello everyone. तर वेलकम टू दिस चॅनल अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते, कारण MPM's वर्ल्ड आपल्या चॅनलचं नाव होतं ते आता आपण ट्रायो ऑन टूर असं केलेलं आहे. जर कोणाचं लक्ष लागलं असेल तर कोणाकोणाला हे कळलं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही कधी हे नाव चेंज केलं. तर चला आता वेळ न घालवता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आपण बोलेपर्यंत बघू शकता ब्लॉग तर चालूच आहे. तिथे म्हणू तुम्हाला वेगवेगळे गेम्स एन्जॉय करताना दिसते आहे. तर आधीचा ब्लॉग कोकोमेलनचा तुम्हाला आणि तुमच्या किड्सना कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या नवीन चॅनलचं नाव कसं वाटलं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता आपण इथे बघू शकतो मनू खूप छान छान मॅग्नेटिक बीड्स आहेत त्याच्यासोबत खेळत आहे. तर अशी भरपूर कोकोमेलननी गोष्टी अरेंज केल्या होता. तर हा ब्लॉग जेव्हा बघितला तिथे एन्जॉय करताना आम्हाला कळलं नाही, पण जेव्हा आम्ही ब्लॉग बनवायला एडिटिंग स्टार्ट केली तेव्हा कळलं खूप गोष्टी होत्या ज्या मनूने तिथे एक्सप्लोर केल्या आणि आम्हाला पण खूप छान वाटलं. तर हा जो इव्हेंट होता तो कलरफुल डेकॉरचा असून त्याच्यामध्ये म्युझिक, डान्स, एंगेजिंग गेम्स पण होते. त्याचबरोबर किड्ससाठी लर्निंग आणि एंटरटेनमेंटमध्ये पण काय त्यांनी कमी ठेवली नव्हती. डान्स आणि सिंग करायला त्यांच्यासोबत कार्टूनसोबत एक चान्स भेटला. तसंच या वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट करायला पण भेटलं, त्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केलं. स्टोरी टेलिंग सेशन्स पण होते, त्यामुळे इकडचा जे काही पण त्यांनी एक्सपिरियन्स घेतला तो एकदम मेमोरेबल असणार होता हे आम्हाला माहितीच होतं. आणि त्याचमुळे कार्टूनसोबत भरपूर फोटोज व्हिडिओज आम्ही तुमच्यासोबत शेअर तर केलेच आहेत. प्लस तुम्ही बघू शकताय इथे नीनाची रिॲक्शन मला बघून किती छान होती. आणि त्यानंतर आम्ही मनीला आउटडोर गेम्स खेळायला घेऊन गेलो होतो आणि मग जायची वेळ आणि फेस्ट संपला होता. फेस्ट संपताना सुद्धा त्यांनी काहीतरी प्लॅन केलं होतं, तर ते तुम्हाला आता बघायला भेटेल. तर हे झालं कोकोमेलनबद्दल. बट तुमच्या लहानपणी कोणते कोणते कार्टून्स होते आणि तुमचे कोणते फेवरेट कॅरेक्टर्स होते ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या मुलांना ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला कळवायला विसरू नका. तर बघू शकता जाताना सुद्धा तेवढीच गर्दी होती. तर त्यांनी एक जाताना रिटर्न गिफ्ट प्लॅन केलं होतं. एक तर त्या रिटर्न गिफ्टमध्ये एक कोकोमेलनची कलरिंग बुक होती ज्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर्स होते कोकोमेलनचे, त्यांना कलर करायचा होता आणि त्यांचाच एक छोटासा रबर दिला होता. तर आम्ही कोकोमेलनचा फेस्ट उरकून हॉटेलला परत आलो डिनर करण्यासाठी. तर इथे बघू शकताय तर जसं आपलं डिनर झाला आपण रूममध्ये गेलो आणि ही आहे आपली ब्युटिफुल मॉर्निंग. सो आता आपण ब्रेकफास्टसाठी खाली लॉबी एरियामध्ये चाललेलो आहोत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्याकडून. आणि आजच्या ब्लॉगमध्ये पुढे काय घडणार आहे ते सुद्धा ह्या नवीन डेपासून आपण सुरुवात केलेली आहे सेम ब्लॉगमध्ये. तिथे बघू शकता एकदम छान लाईट म्युझिक आणि छानसा ब्रेकफास्ट. पण ब्रेकफास्टला मनू तर जागी नव्हती, तिला जरा बरं नव्हतं त्यामुळे ती आराम करत होती, लेट उठली ती. त्यानंतर इथे आपल्याला बघू शकता किती ऑप्शन्स होते ब्रेकफास्टमध्ये. ते वन बाय वन मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू कॅप्चर करून दाखवते. फ्रूट्सपासून ते सगळं जे काय आपल्याला ब्रेकफास्टमध्ये खायला छान वाटेल ते सगळं इथे अवेलेबल होतं. तर चला ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते दाखवता मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की अहमदाबादला पोचल्यावर आपण कोचीच्या फ्रेंडकडे गेलो होतो. तर मनूची तब्येत ठीक नव्हती त्यावेळेस सुद्धा. सो आपण जसे इकडे अहमदाबादमध्ये स्टे घेतला ते लोक
त्यांच्या घरून 2 तास प्रवास करून आपल्याला पुन्हा नेक्स्ट दिवशी भेटायला इथे आले होते. सो ते मी ब्लॉगमध्ये कॅप्चर केलं नाही आहे, कारण आम्ही सगळे लोक खूप एन्जॉय करत होतो, त्यामध्ये मी कॅमेरा ऑन नाही केला. सो एक छानसा फोटो आहे जो आम्ही जाताना काढला. आम्ही त्यानंतर फिरायला सुद्धा गेलो जवळपास, पण ते सुद्धा मी ब्लॉग थ्रू कॅप्चर नाही केलं, कारण आम्हाला इथून चेकआउट करायचं होतं. त्या गडबडीमध्ये पॅकिंग वगैरे सगळंच राहिलं होतं, तर मी ऑफ कॅमेरा ते सगळं हँडल करत होते, म्हणून मी ते शूट नाही केलं. पण आज मला त्याचा रिग्रेट फील होते, कारण आम्ही खूप मजा केली त्यामध्ये. परत ब्रेकफास्ट सुद्धा केला त्यांच्यासोबत इथे आल्यावर. तर मनूची ही एक्साइटिंग मॉर्निंग तुम्ही बघू शकता. तिला उठली आणि समोर एवढे कुकीज आणि केक्स दिसले ना, मग ती हॅपीली फटाफट केक खायला लागली. तर हाच तो सुंदर क्लिक जो आम्ही आठवणीसाठी ठेवलाय. तर त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघालो होतो. तर अहमदाबादवरून आपण जाणार होतो द्वारकाला. सो ते पण डिस्टन्स खूप मोठं होतं. आपण डायरेक्ट रात्रीच पोचणार होतो. तर इथे आपण ब्रेकफास्ट करून निघालो होतो. लंच टाईममध्ये आपण इथे थांबलो लंच करण्यासाठी. तर खूप लांब आपल्याला ट्रॅव्हल करायचं होतं, म्हणून आपण पटापट आपलं लंच टाईम केला आणि मग प्रवासासाठी परत सुरुवात केली. त्यानंतर मी थोडा वेळ ड्रायव्हिंग केल्यामुळे मधलं जे काय हॉल्ट्स होते ते आपण कॅप्चर केलेले नाही आणि खूप दमलो पण होतो. तर गाईज, आता एवढं लॉंग ट्रॅव्हल करून आम्ही तर खूप जास्त थकलो होतो, पण भूक पण तेवढीच लागली होती. त्यामुळे आता आपण इथे एक हॉल्ट घेऊया आणि त्यानंतर सुंदरसं एक रेस्टॉरंट बघूया आणि तिथे डिनर टाईमसाठी थांबूया. त्यानंतर आपल्याला परत 2 तास लागणार होते प्रॉपर द्वारकेला पोचण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं, डिनर झाल्यानंतर इतकं फ्रेश फील होतं, कारण एक्साइटमेंट तर वाढतच चालत होती जसं जसं आपण देवभूमी द्वारकाच्या दिशेने जात होतो. तर पुढचा ब्लॉग तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला पुढचे ब्लॉग करायला एकदम आनंद होईल. द्वारका द गोल्डन सिटी असं का म्हटलं जातं बरं? 2025मध्ये तर ह्याची ओळख पटलीच आहे, कारण अंडरवॉटर एक्स्कॅव्हेशन्समुळे आर्किओलॉजिकल सर्वे झाला. त्यामध्ये असं कळलं की द्वारकेचं काही पार्ट्स आहेत ते अंडर वॉटर त्यांना सापडलेले आहेत, आणि त्याचमुळे त्यांनी सबमरीन्स वगैरे तिकडे आपल्यासाठी जे कोणी टुरिस्ट आहेत त्यांना ते खाली पाण्याच्या घेऊन जातात आणि तिकडचं सुद्धा दृश्य आणि देवाचे दर्शन, काही ज्या आर्किओलॉजिकल गोष्टी आहेत जसं दगडावर कार्विंग्स वगैरे आहेत त्याचं दर्शन करवायला आपल्याला घेऊन जातात. आणि 2025पासून हे सुरूही होणार आहे. तर काल रात्री जेव्हा आपण द्वारकेला पोचलो तेव्हा खूपच रात्र झाली होती आणि त्यामुळे आपण पटापट हॉटेल रूममध्ये गेलो आणि आराम केला, कारण सकाळ सकाळ आपल्याला आरतीसाठी द्वारकेच्या मंदिरात जायचं होतं कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी. त्याचसाठी आपण निघालो, पण इतकं कडक ऊन होतं द्वारकेला की तुम्ही बघू शकताय. हा व्ह्यू पण किती छान आहे. सो आपण बघू शकताय की इथे किती जास्त रस्ते आहेत आणि किती वळणं आहेत. हा रस्ता किती छोटा आहे, तिथून गाडी किंवा रिक्षा जाणं, कोणताही ट्रान्सपोर्ट करण्याचा व्हेकल जाऊ शकत नव्हतं तेवढं इझिली. ट्रॅफिक होऊ शकते आहे, कारण हे टुरिस्ट डेस्टिनेशन होतं. तर बघू शकता समोर एवढं छान मंदिर आलेलं आहे. खूपच जास्त गर्दी होती, आपल्याला चालतच एवढ्या उन्हातून जायला लागला आणि इथे मोबाईल फोनसुद्धा अलाउड नव्हते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची व्हिडिओ आपल्याला शूट करता आली नाही. तसंच आपण द्वारकेवरून लगेच चेकआउट केलं, कारण लगेच आपल्याला पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघायचं होतं. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पलला. तर इथे बघू शकता किती भव्य दिव्य लॉर्ड शिवाची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. तर ही मूर्ती 25 मीटर्स म्हणजे 82 फीटची आहे. तसंच जे मंदिर आपल्याला बघायला भेटतं तेही तेवढंच सुंदर आहे, बाहेरून सुद्धा आणि आतमधून सुद्धा. तर तिकडे सुद्धा मोबाईल्स अलाउड नव्हते, तरीसुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण बाकी लोकही करत होते. त्यामुळे मला एक छोटी संधी भेटली, त्याच्यामध्ये मी जेवढं जमलं तसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला माहिती आहे का, हे नागेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पल हे असं मानलं जातं की हे पहिलं ज्योतिर्लिंग होतं पूर्ण पृथ्वीवर जे इकडे स्थापित झालं.
नागेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे द्वारका गुजरात येथे आहे. या ज्योतिर्लिंगाची कथा दारुक नावाच्या राक्षसाशी संबंधित आहे, ज्याने शिवभक्त सुप्रियाला त्रास दिला होता. शिवाने दारुक राक्षसाचा वध केला आणि सुप्रियाच्या विनंतीवरून येथे ज्योतिर्लिंग रूपात वास केला. तर प्राचीन कथेनुसार सुप्रिया नावाचा एक वैश्य महादेवाचा भक्त होता. तो नेहमी महादेवाच्या भक्तीमध्ये लीन होता. एकदा सुप्रिया नावेत बसून एका ठिकाणी जात असताना अचानक दारुक नावाच्या राक्षसाने त्या नावेतील सर्व लोकांना बंदी बनवले. कारागृहातही सुप्रिया महादेवाची भक्ती करण्यात लीन होता. दारुकला ही गोष्ट समजल्यावर त्याने सुप्रियाला महादेवाची भक्ती न करण्यासाठी सांगितले, परंतु सुप्रियाने त्याचे काहीही ऐकले नाही. त्यानंतर क्रोधित दारुकाने आपल्या सेवकांना सुप्रियाचा वध करण्यास सांगितले. राक्षसांच्या सेवकांना पाहून सुप्रिया त्यांना न घाबरता महादेवांच्या भक्तीमध्ये लीन राहिला. सेवक कारागृहात पोहोचताच तेथे एका उंच ठिकाणी स्वतः महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सुप्रियाला पाशुपतास्त्र दिले. सुप्रियाने त्या अस्त्राने दारुका राक्षस आणि त्यांच्या सर्व सेवकांचा वध केला. मृत्यूपूर्वी दारुक मुक्तीसाठी महादेव व पार्वतीकडे प्रार्थना करू लागले. त्यांची प्रार्थना मान्य करून महादेवाने त्यांना मुक्ती दिली. तसेच हे ठिकाणही त्यांच्या नावाने प्रसिद्ध होईल असे वरदान दिले. सुप्रियाने महादेवाकडे येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर महादेव येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग रूपात स्थित झाले. तर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि बघतो तर काय, सगळ्याकडे भरपूर गाईच गाई. तर आम्ही पटापट तिकडे खायला गायींसाठी घेतलं आणि गायींजवळ गेलो त्यांना फीड करायला. तर हा एक्सपिरियन्स पण खूप छान होता आमच्यासाठी. तर कथा कशी वाटली दारुक राक्षसाची हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. ज्यांना माहिती नव्हती त्यांनी पण ही कहाणी आवडली का आणि तुम्हाला माहिती होती का ते कमेंट करून सांगा. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा ब्लॉग शेअर करायला विसरू नका. तर गुजरात डायरीज इथे आपली संपते आहे. हे आपलं लास्ट ठिकाण होतं. तर आपण हे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो होतो आणि आता मेन अट्रॅक्शन जवळ आपण जाणार होतो, ते म्हणजे लॉर्ड शिवाची मूर्ती जिथे भव्य स्थापित आहे तिथे छानपैकी आपण जाऊन मस्त फोटो काढले आहेत आणि ते सुद्धा मी ब्लॉग थ्रू शेअर करते आहे तुमच्यासोबत. तर इथे बघू शकताय किती सुंदर आयडल आहे ही. आणि इथे जेव्हा आपण त्या आयडलच्या समोर उभं राहतो तेव्हा नजर एकही मिनिट इकडे तिकडे जात नाही. खूपच सुंदर आहे. त्यानंतर आपण निघालो आणि जे आपण रात्री ट्रॅव्हल करत होतो ते हाच एरिया होता आणि सकाळी तो एरिया लाईटमध्ये बघायला तर इतके सारे फ्लेमिंगोज होते, जे आम्ही फर्स्ट टाइम लाईफमध्ये एवढ्या जवळून फ्लेमिंगो बघितले आणि ते पण नॅचरल वेमध्ये, कोणत्याही झूचे नसून. तर हे नॅचरली इथे इतके फ्लेमिंगोज होते. मनूलाही फर्स्ट टाइम बघायला भेटला आणि त्यांचा कलरसुद्धा इतका छान पिंकिश वगैरे होता. फोनमध्ये लाईटमध्ये एवढा आला नाही आहे तो कलर, बट एकदम छान पिंक कलरमध्ये हे होते. तर आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग संपवायची. ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर आपले लवकरच ब्लॉग हिंदीमध्ये पण स्टार्ट होणार आहेत, तर ते तुम्हाला बघायला आवडतील का त्याची सुद्धा आम्हाला एक खास कमेंट करून सांगा. आणि असं आपण का हिंदीमध्ये करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज शेअर करा आपले ब्लॉग्स आणि दुसरा ब्लॉग घेऊन मी तर परत येते. तोपर्यंत बाय, टेक केअर.